कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकवण्याचे ठेके रद्द करा. सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांच्या ठाणे महानगरपालिका प्रशासनाला सूचना. कंत्राटी सफाई कामगारांचे पगार थकवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांचे ठेके रद्द करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी ठाणे महापालिका प्रशासनास दिले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, PF, नवीन भरती प्रक्रिया तसेच लाड पागे धोरणानुसार वारसा हक्काची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही 30 दिवसात करावी. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरीत सामावून घ्यावे. त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना रुग्णालयात कॅशलेस सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने योजना तयार करावी. ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना देखील आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात. कंत्राटी कर्मचाऱ्यांना जर ठेकेदार पगार वेळेत देत नसतील तर ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे. तसेच महापालिका सेवेत 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळतील या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना शेरसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. ठाणे महापालिकेच्या वतीने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा त्यांना मिळाव्यात. लेकिन अब मकान आवास की जो योजना है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर श्रम सफाई योजना के तहत आज हमने मीटिंग में यह आदेश दिया है कि आपके जितने भी कर्मचारी जिनको 25 वर्ष हो चुका है उन सभी कर्मचारियों को आवास योजना के तहत उनको मालकी हक हो, 98 मालकी हक भी हो और उनको मकान भी मिलना चाहिए. इस मीटिंग में आज निर्णय हुआ है और हमने माननीय सर उपायुक्त और अपर आयुक्त सर इन दोनों को हमने नियुक्त करके उस पर काम करने का हमने टाइम लिमिट पे एक समय भी दिया है. इस पे काम लेकर जल्दी हमको रिपोर्ट करेंगे, अहवाल भी पेश करेंगे. इस पे जो कंत्राटी कामगारों की समस्या और अलग है, उनके लिए कोई मार्ग भी नहीं है. नहीं, आज हमने उनके लिए भी एक योजना बनाने के लिए जिनको ऐसे कर्मचारी है जो 25 वर्ष से हो गया, जिनके PF का फंड भी कट रहा हो, जिसका ACS का भी हो, इनका पैसा जब कट रहा है तो इनको क्यों ना इनको कुछ योजनाओं के तहत इनको लाभ मिलना चाहिए. तो आज ये भी निर्णय लिया गया है कि इस कंत्राटी कामगारों को ईमान वेतन से तो पेमेंट मिलेगा ही मिलेगा, पर इनको जो भी आरोग्य की सुविधा भी इनको मिलना चाहिए और टाइम टू टाइम पेमेंट जो है नियमित, हर महीने इनको नियमित पेमेंट मिलना चाहिए. ऐसा आज इस मीटिंग में निर्णय भी लिया गया है और इसका मेरा मानना है कि इसको जल्द से जल्द इनको इसका निर्णय की अमल बजानी भी होगी. और छुट्टियों को GR के मुताबिक इनको छुट्टी लागू करिए, तो वो भी आज यहाँ पे निर्णय हुआ है. माननीय उपायुक्त साहब, आयुक्त साहब भी थे, अभी कुछ देर पहले ही उनको अर्जेंट मीटिंग थी, वो गए हुए, लेकिन इनको जिम्मेदारी अपर आयुक्त साहब को देंगे. सर, आज ठाणे महानगर पालिका क्षेत्र के अंदर जो सफाई कर्मचारी है उनके मामलों को लेकर आज मीटिंग हुई. सामने हमारा आज बहुत गंभीर ऐसे विषय थे जो महानगर पालिका के, ठाणे महानगर पालिका के विषय में जो सफाई कामगारों को परिपत्रक जो गवर्नमेंट के GR के हिसाब से एक मैनुअल स्कैनिंग का GR है 2013, ये सफाई कामगारों को कैसा पुनर्वसन हो, कैसा उनके बच्चों की शिक्षा, शैक्षणिक योग्यता के अनुसार उनको नौकरी मिले, अगर उनके बच्चे शिक्षित हैं तो उनकी एजुकेशन के हिसाब से ही उनको पद उन्नति जॉब मिले. आज ये निर्णय भी यहाँ पे हुआ और ये लोग महानगर पालिका ठाणे भी दी है कई लोगों को. एक बहुत गंभीर है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर श्रम साफल्य योजना के तहत जिस कर्मचारी को 25 वर्ष हुआ उसको मकान देने की तरतूद है, लेकिन कुछ जो इनके 2500 कर्मचारी है उसमें से सिर्फ 200 कुछ 274 लोग को ही दिया गया था
तो हमने ये आदेश दिए कि उनको भी, जो बाकी बचे हुए उनको भी आप दीजिए। तो उस पर भी आज निर्णय हुआ कि वो भी मिलेगा। उनकी आरोग्य के ऊपर भी विषय हुआ कि जो सफाई कामगार पूरे थाने जिले की जो आरोग्य की रक्षा करता है, आज उसी की आरोग्य की रक्षा कौन करेगा? तो थाने महानगर पालिका ने जिम्मेदारी दी कि हमारे कर्मचारी हम करेंगे। उनकी जो योजना थी उनके आरोग्य पर चल रही थी, लेकिन हमने एक सुझाव दिया कि क्यों ना एक कैशलेस कार्ड के तहत, एक हेल्थ इंश्योरेंस के तहत इनको भी एक कम प्रीमियम में आप एक योजना बना के इनके परिवार को भी इसमें शामिल करके इनको भी उस योजना कैशलेस कार्ड की दी जाए। और कोरोना काल की भी विषय हुआ है कि कोरोना काल में भी आपने देखा होगा कि पूरा शहर अगर क्वारंटाइन था तो सफाई कामगारी एक मैदान में था, तो कई लोगों के परिवार भी बर्बाद हो गए, खत्म हो गए। इस कोरोना काल में एक एक सफाई कामगार ने कम से कम 50-50, 60-60 लाशों को जलाया, और उसका परिणाम ये हुआ कि वो यहाँ से जाने के बाद उसके घर में भी वो बीमारी लग गई, उनकी बीवी हो गया, किसी के बच्चे हो गए। ऐसे पूरे महाराष्ट्र में मुझे देखने में आया कि 100 से ज्यादा परिवार ऐसे बर्बाद हो चुके हैं। तो हमने बोले कि मानवता के दृष्टिकोण से आप उनको जो भी, अगर उनको राशि मिली नहीं होगी 50 लाख की जो सरकार ने बोला था, तो यहाँ ज्यादातर लोगों को मेरे देखने में आया कि यहाँ 13 कुछ ऐसे थे, तो उनको सभी को 50 लाख का अनुदान मिल चुका है। और जो अगर कोई डिस्प्यूट मैटर है कुछ, उस पर भी जल्द से जल्द निर्णय ले लेंगे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंब्रा पोलिसांचे यश, वृद्धेच्या घरफोडीचा मुद्देमाल हस्तगत। कुठलाही धागेदोरा नसताना 14,37,00,000सह 2 चोरटे गजाआड। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदार जुबेदा युसुफ खान 60 वर्ष यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीच्या रोख रक्कम आणि दागिन्यांसह 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 4 जून 2025 रोजी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला। कुठलाही धागेदोरे नसताना विपोनी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घरफोडीचे आरोपी जावेद सलीम शेख 28 आणि आफताब मुद्देनीन मोमीन 24 यांच्यावर संशयावरून पाळत ठेवून मुंब्रा देवी रोड येथून 19 जून 2025 रोजी अटक करून त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना 25 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे। चौकशीत पोलीस पथकाने 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले। जुबेदा युसुफ खान म्हणून मुंब्रा गेटच्या जवळ राहणार एक महिला होत्या। तर त्या सेवानिवृत्त प्यून आहेत, एका स्कूलमध्ये त्या प्यून होत्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे त्यांनी बँकेत ठेवलेले होते आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील त्या मूळ रहिवासी आहेत। तर सेवानिवृत्तीनंतर तेथे जाऊन घर बांधायचं असा त्यांचा प्लॅन होता। त्यासाठी त्यांनी सर्व पैसे काढले आणि घरातल्या कपाटामध्ये ठेवले आणि त्या लग्नासाठी त्यांच्या मुलीसोबत गावी गेल्या होत्या। 1 महिना त्या गावी होत्या। तिथून आल्यानंतर त्यांच्या घराला लॉक लागलेलं होतं, परंतु घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे लॉक आपलं नाहीये आणि जे कपाट आहे त्या कपाटातली कॅश गायब झालेली आहे। तर मग त्यांनी येऊन आपल्या इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे
तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या डिटेक्शन टीमचे जे हेड इन्चार्ज आहेत तेजस सावंत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याचा सखोल तपास केला. ते लॉक कुठून खरेदी केले इथून सुरुवात केली. तर ज्या दुकानातनं खरेदी केलं तिथे जाऊन विचारपूस केल्यानंतर ज्या वर्णनाचे युवकांनी ते लॉक घेतलेलं आहे त्या वर्णनाचे संशयित मुलं ताब्यात घेतली. त्याच बिल्डिंग मधले 2 जण युवक निघालेत. एकाचं नाव आहे आफताब मैनुद्दीन मोमीन आणि दुसऱ्याचं नाव आहे जावेद सलीम शेख. ह्या 2 युवकांनी ते घरफोड केलेली होती आणि सदर पैशातनं त्यांनी 2 महागड्या बाईक, काही मोबाईल, काही सोन्याचे दागिने आणि काही पैसे उरलेले होते ते सगळे रिकव्हर केलेले आहेत. तर यामध्ये नेमके किती आरोपी आहेत आणि कशा प्रकारे यांना पकडण्यात आले आहे? 2 आरोपी आहेत ते कुलूप तर नजीमुल्ला कारागृहात असते. जमील शेख यांच्या पत्नीचा गंभीर आरोप. 5 वर्षापूर्वी हत्या झालेले मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एक चित्रफित सादर करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गट नजीमुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. या चित्रफितीत जमालच्या हत्येची सुपारी नजीमुल्ला देणार असल्याचे खुद्द या प्रकरणातील आरोपी ओसामा यांनी म्हटले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर मुल्ला हे कारागृहात असते असा आरोप त्यांनी केला. दरम्यान या आरोपांबाबत बुधवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची प्रतिक्रिया नजीम मुल्ला यांनी दिली. राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे 5 वर्षापूर्वी हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तर गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी ओसामा यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांनी ओसामा याला उत्तर प्रदेशमधून अटक केली. मंगळवारी जमील शेख यांची पत्नी खुशनुमा शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गट नजीम मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खुशनुमा शेख यांनी एक चित्रफित पत्रकार परिषदेत सादर करत मुल्ला यांच्यावर आरोप केले. जमील यांच्या हत्येची सुपारी नजीम मुल्ला देणार असल्याचे खुद्द ओसामा यांनी चित्रफित म्हटले आहे. ही चित्रफित पोलिसांनी लपवून ठेवली होती आणि ती आमच्या हाती लागली आहे असा दावा खुशनुमा यांनी केला. या प्रकरणात पोलिसांनी आम्हाला कोणीच मदत केली नाही. पोलिसांनी आम्हाला मदत केली असती तर आज नजीम मुल्ला कारागृहात असते. सरकारला विनंती करते की आम्हाला न्याय द्यावा. नजीम मुल्ला यांना अटक करण्यासाठी ही चित्रफित पुरेशी नाही का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली नजीम मुल्ला यांनीच केली, कारण ते त्यांच्यावर कारवाई करणार होते. आम्ही वकिलांशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया सुरू करू, असेही त्या म्हणाल्या. मैं खुशनुमा जमील शेख मैं 5 साल से इंसाफ मांग रही हूँ अपने शौहर का। 2020 में मेरे शौहर का मर्डर हुआ था। जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीमुल्ला, उसने मेरे शौहर का मर्डर करवाया था। और अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी का नाम लिया गया। मेन आरोपी जो बोल रहे नजीमुल्ला, हम लोग शुरू से बोल रहे हैं, जो पकड़ा गया है ओसामा शेख, उसमें मेन आरोपी का उसने नाम लिया है। जो काम दिया था वो काम नजीमुल्ला ने और उसी ने जैसे बड़े बड़े वादे किए थे किया
क्या मांग रहेगी आपकी? ये जो वीडियो है कहाँ से हासिल हुआ है, इस बारे में आगे का कदम क्या रहेगा? मेरी सरकार से ही विनती है कि ओसामा शेख ने खुद नजीमुल्ला का नाम लिया है। हम लोग जब की शुरू से नजीमुल्ला का नाम ले रहे कि इसको गिरफ्तार करो, अभी तक पुलिस ने न सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी। और ये खुद ये ओसामा शेख नजीमुल्ला का नाम ले रहा और मोहसिन बटला का नाम ले रहा। तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है कि जल्द से जल्द नजीमुल्ला को गिरफ्तार करे और मुझे इंसाफ जल्द से जल्द दे। तो ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है इससे सामने मालूम आ नहीं, रहा है, एक- उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए, ऐसा भी मामला सामने आ रहा है। किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ मालूमात है क्या? वो भी वीडियो आपके हाथ में लगा है? नहीं, मेरे पास यही एक वीडियो है और हमारे पास और कोई वीडियो नहीं है। और किसी का नाम है क्या, आ रहा है क्या पॉलिटिकल में? नहीं, के बारे में क्या? पुलिस के यही है कि वो उन लोग हमारी मदद नहीं कर रहे। पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं किए। दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि ओसामा मिलेगा तो हम नजीब को गिरफ्तार करेंगे। अभी तो ओसामा ने वीडियो बना के भी भेज दिया, फिर भी पुलिस ने ये 1.5 साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीमुल्ला 5 साल से सरेआम घूम रहा है, उसको गिरफ्तार नहीं करी। सरकार भी नजीमुल्ला को बचा रही है, पुलिस वाले भी नजीमुल्ला को बचा रहे हैं। ये वीडियो जो है वो पहले की बात का है, किस तरह से है? 1.5 साल पिछले साल का है, मतलब 1.5 साल का है। ये वीडियो जो है, ये वीडियो ये वीडियो जो है काय सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव फजल सलमानी आहे. मी जमील शेखचा भाऊजी आहे. जीजा आहे मी. हे मराठीतनं सांगा काय एकंदरीत जो प्रकार घडला त्याचा एक व्हिडिओ समोर येतोय. काय वाटतं त्याच्यामध्ये नाव येतंय ते समोर, अनेक पॉलिटिकलची पण नावं आहेत त्या राजकीय लोकांची, काय बघा, त्यांनी अजून एक व्हिडिओ पण पाठवला आहे, पण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे आरोप केला त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही, आमचा काहीच पण संशय नाही. पण आम्ही याचं नाव ज्यांनी ओसामानी ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता, स्वतःचा पाठवला आहे, त्यात त्यांनी सांगितलं की नजीमुल्ला ने मेरे को सुपारी दिया हुआ है, मोहसिन बटले ने मेरे को सुपारी दिया हुआ है. आमच्या या व्हिडिओवरती संपूर्ण विश्वास आहे. म्हणजे हा खोटाळा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ जर पोलिसला भेटला 2023ला एप्रिलला बहुतेक, तर पोलिसने काय कारवाई केली? काही पण कारवाई केली नाही पोलिसने. जसं का तसा ते व्हिडिओ आला, त्याचा FSL केला आणि ते लकोटा बनवून कोर्टात त्यांनी सबमिट केला. म्हणजे तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे, आरोपी स्वतः सांगतोय की ऐसा मेरे को सुपारी मिला है, तर पोलिसने त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केला पाहिजे होता, बरोबर ना? त्यांनी काहीच नाही केला. एक आरोपी सांगतोय, स्वतः सांगतोय की कोणाला पाठवला नक्की तो पोलिसांच्या? त्यांनी हा व्हिडिओ क्राईम ब्रांच युनिटला बाय पोस्ट पाठवला. अटक झाली होती तेव्हा अटक नव्हती झाली. जेव्हा तो अटक नव्हता, तो काश्मीरला होता. तो काश्मीरमधून तो मुंबईला आला आणि तिथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी ते व्हिडिओ कसं करून तो वांगणीमधून त्यांनी ते पोस्ट केला. खूप हा याच्यात टेक्निकल आहे. आणखी काय असे व्हिडिओ आहेत का? घोडबंदर रोडवरील सिग्नलपाशी रंबलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्वावर वापर होणार. घोडबंदर रोडवरील 5 वाहतूक सिग्नलपाशी प्रायोगिक तत्वावर रंबलर वेग नियंत्रक पट्ट्या लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलपाशी याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडले. या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे 5 ठिकाणांची निवड करावी. तेथे प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्तराव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. इंडियन रोड काँग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करावे असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन महापालिका आयुक्त कार्यालय येथे मंगळवारी
24 जून करण्यात आले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे समन्वय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह MMRDA मेट्रो यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वाघबीळ येथील झालेल्या अंतर्गत रस्ता, भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था, रोझा गार्डियन येथील वास्तविक वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले. त्यावर कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच रस्त्यावरील राडारोडा, वायरी, अनावश्यक बॅरिकेड्स आदी काढून टाकण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि MMRDA यांनी संयुक्तपणे सर्वकष स्वच्छता मोहीम, डीप क्लिनिंग ड्राईव्ह घ्यावी असेही आयुक्तराव यांनी सांगितले.